बुलढाणा जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून गेल्या महिन्याभरात तब्बल 24 बालविवाह रोखण्यात यश आले आहे। महिला व बाल कल्याण विभाग, चाइल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी मोहीम प्रभावी ठरत आहे। बुलढाणा जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जात असून गेल्या महिन्याभरात 24 बालविवाह रोखण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे। चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली। प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होत असल्याच्या गोपनीय तक्रारी प्राप्त होताच संबंधित ठिकाणी तातडीने पथके पाठविण्यात आली। अनेक ठिकाणी समुपदेशन करून पालकांना कायदेशीर तरतुदी आणि बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले। या मोहिमेमुळे अनेक अल्पवयीन मुलांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित करण्यास मदत झाल्याचे प्रशासनाने म्हणले आहे। बालविवाह ही सामाजिक आणि कायदेशीर दृष्ट्या गंभीर बाब असून समाजाने या विरोधात सजग राहण्याची गरज असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले। दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कुठेही अल्पवयीन बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गुपित ठेवली जाईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले। या संदर्भात माहिती देताना अमोल डिगुळे यांनी समाजातील सर्व घटकांनी बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले। दोन प्रकरण जे बालविवाह झालेले आपल्या निदर्शनास आले होते त्या अनुषंगाने त्यांच्यावर कार्यवाही केली आणि त्या अंतर्गत त्यांनी दोन जे बालविवाह आपल्याकडे झाले होते त्याच्यामध्ये शून्यवत करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश पारित करण्यात। जनतेला आवाहन करण्यात येतंय की लहान वयामध्ये साधारणतः मुलीचं 18 वर्षाच्या आत लग्न करणं आणि मुलाचं 21 वर्षाच्या आत लग्न करणं हे कायद्यानं गुन्हा आहे। कुठेही आपल्या परिसरामध्ये बालविवाह होत असल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे। आपली माहिती गुपित ठेवली जाईल, कुणापुढेही प्रदर्शित केली जाणार नाही। धन्यवाद।